नमस्कार शेतकरी मित्रांनो. अनेक दिवसापासून शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. मग खरीप पीक विमा असो वा रब्बी पीक विमा असेल, हा पीक विमा नेमका कधी मिळणार, खात्यात कधी क्रेडिट केला जाणार, मोठ्या प्रमाणात पडलेला आणि विचारला जाणारा प्रश्न आणि याच्या संदर्भातील अतिशय एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेले मित्रांनो. 11 ऑगस्ट 2025 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विम्याच्या वाटपासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे शासकीय योजनांच्या DBTच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण केलं जातं, त्याच पद्धतीने आता केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन मार्गदर्शक सूत्रानुसार वर्षातून 3 वेळेस DBTच्या माध्यमातून जे काही दावे असतील या दाव्यांचे वितरण केलं जाणार आहे. आणि याच्यामधील कार्यक्रम 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. याच्या संदर्भातील 9 ऑगस्ट 2000 विभागीय कृषी संचालक, जिल्हा अध्यक्ष, कृषी अधिकारी सर्व यांच्यामध्ये आपण पाहू शकता. भारत सरकारी योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना या हंगामातील पीक विमा गावाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि प्रक्रिया प्रत्येक हंगामातील 3 टप्प्यामध्ये केली जाणार आहे. सोमवार दुपारी 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता झुनझुन, राजस्थान येथे पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये रब्बी हंगाम 2024-25 आणि मागील हंगामासाठी DBT आधारित विमा दाव्यांच्या पहिल्या त्याचे वितरण सुरू केलं जाईल. आणि कार्यक्रमामध्ये केंद्रीय कृषी कल्याण मंत्री आणि राजस्थानचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचे संवाद साधणार आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि व्हर्च्युअल पद्धतीने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सहभागी करावा अशा पद्धतीने निर्णय या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या हंगामातील प्रलंबित असलेले दावे आणि 2024-25 मधील जे काही रब्बी हंगामाचे पीक विमा असेल, ज्याच्यामध्ये फळपीक असेल किंवा पीक विमा असेल, या दोन्ही पीक विम्यांमधील जे काही दावे मंजूर करण्यात आलेले आहेत, अशा दाव्यांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून वितरण केले जाणार आहेत. तरी सुद्धा या कार्यक्रमात अतिशय सुंदर आणि अशी अंमलबजावणी करण्यात आली. शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार हे या ठिकाणी निश्चित होणार आहे. आणि एकाच वेळी पीक विमा मिळणार असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. याची माहिती नवीन अपडेट. धन्यवाद.